सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं पडघम वाजलेलं आहे आणि सोलापुरात विविध पक्ष आहेत ते आता कंबर कसताना पाहायला मिळत आहे. 102 जागांसाठी सोलापूर महानगरपालिकेची तब्बल 7 वर्षानंतर निवडणुका होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या 7 वर्षात खरंच सोलापूर शहराचा विकास झालेला आहे का? सोलापूरकरांच्या ज्या समस्या आहेत का त्या खरंच संपलेल्या आहेत का? त्याच्यावर विकासात कामं झाली आहेत का? हे जाणून घेण्यासाठी आपण सध्या सोलापुरातील जे नवी वेस पोलीस चौकीचा परिसर आहे त्या ठिकाणी आहोत. त्यातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत. दादा, काय वाटतं एकंदरीत आपण पाहतोय की 7 वर्षानंतर निवडणुका लागत आहेत, मात्र आजही सोलापूरचे काही जे प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण झाल्यात का? खरं तर 7 वर्षानंतर ही निवडणूक लागत आहे, त्यामुळे उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. आणि विकास कामाचं म्हणलं तर ही गतिमान व्यवस्था आहे. नगरसेवक आणि आयुक्त आणि महानगरपालिका तसेच जनता या सगळ्यांनी मिळून हे विकास काम केलं गेलं पाहिजे, जे की होत राहील. आणि त्यामुळे या निवडणुकीला फार वेगळ्या नजरेने बघितलं जात आहे. विकास कामाचं बेसिक जी गोष्टी आहेत, रस्ते, पाणी आणि ड्रेनेज लाईन, ही जी व्यवस्था आहे ही सुधारली गेली तर खूप उत्तम असे शहर होईल असे मला इथे वाटते. आपण पाहतोय की दादा अजूनही 8 दिवसाआड पाणी येतं. कशा पद्धतीने बघता? काय विकासाची कल्पना आहे तुमची? रोज पाणी यावं, दुसरं काय. कोण जरी आता निवडून आले, रोज पाणी येण्यासाठी प्रयत्न व्हावा. बरं, आता जरी निवडून आले तरी तुम्हाला वाटतं का त्यांना 1 दिवसाआड 2 दिवसाआड तुम्हाला पाणी मिळेल? कुणाचं तुम्हाला वाटतं की हा पक्ष आपला विकास करू शकेल? काय नाही, कोण जायला प्रयत्न करावं, दुसरं काय नाही. असं आहे का? आपण पाहतोय की सर्वसामान्य लोकांच्या ज्या व्याख्या आहेत त्या आपण पाहतोय. दादा, तुम्ही किती दिवस सोलापुरात राहताय, मात्र सोलापूरच्या अजूनही समस्या अशाच आहेत का? अजून त्यामध्ये काय भर पडली? आहे सर, चांगलं आहे. बर, पाणी आहे. पाण्याची कमतरता नाही सर. नाही. तेवढंच जास्त काय. पाण्याची मोठी समस्या आहे आपण पाहतोय की. मात्र असं असलं तरी सोलापूरकरांनी आता ह्या गोष्टीचा जर विचार केला तर एक सोलापूरकर म्हणून आता तुम्ही पाहताय की पहिला काँग्रेसचा पण काळ बघितला, तुम्ही भाजपचा पण काळ बघितला. कशा पद्धतीने बघता ह्या सगळ्या गोष्टींकडे? कारण सोलापूरचा म्हणावा तसा विकास झाला आहे का? नाही, होणार बी नाही याच्या पुढं. हा म्हणजे सक्सेस करू देत नाही, करणाऱ्या माणसाला करू देत नाही. जे साफसफाईला ठेवतो ते माणसं बी समोर येते, ते साहेब असं बोलला तसं बोलला म्हणून निघून जाते. ते मग ते त्यांच्या भांडणामुळे स्वच्छता बी राहत नाही. तर हे बघा, तिथं जाऊन तिथं पाण्याचं खटाक किती भरतंय, याचं जायचं कसं, गाड्या कसे उभारायचे. इथं चौकात बी तसंच आहे. हे बघा, इथं साईडला बघा, आझादीन चौकाच्या मागं ते झाडामुळं कसं झालं आहे, का झालं. दुरुस्तीला कोण लक्ष देत नाही, कोणी येत बी नाही. तर दुरुस्त करण्यासाठी तुम्ही बघा, इथं फोटो काढा पाहिजे तर फोटो काढून घ्या. ते बघा कसं झालं. हो, दुरावस्था झाली. हां, झालंच आहे. ते हे सगळं पडायला आहे, हे करायला आलं आहे. तुम्ही बघा, समोर डोळ्याने तुम्ही दाखवा तिथं. आपण पाहतोय की अजूनही मोठ्या समस्या आहेत. दादा, किती दिवस झाले सोलापुरात राहत आहे आणि काय वाटतं की कुठला पक्ष तुमचा विकास करू शकतो? काय सांगत नाही आपण, बरं सगळं सांगत नाही. बरं, अजून पण तुम्हाला काय वाटतं की कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली पाहिजे? कुणाला म्हणायला येत नाही, कुणाला सर. बरं तुम्हाला सांगता येत नाही, बरं. आहे का नाही. कुठला काळ आहे म्हणला? मागाचं काळेवालं आहे का स्वस्ताचं काळेवालं आहे? हे राजकारणाची लोक कराले का जनता कराली, हे वेगळं लक्षात येत नाही लोकांचं. ह्या सर्वसामान्य सोलापूरकरांच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय की ज्या ज्या समस्या आहेत गेल्या 7 वर्षापासून हाही अशाच आहेत. मात्र असं असलं तरी आपण पाहतोय की ज्या पद्धतीने सोलापूरचा विकास होण्याची गरज आहे ते होताना दिसत आहे. याच मुद्द्यांवरून आता आपण पाहतो की 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहेत आणि याच मुद्द्यावरून जर सोलापूरकरांनी कोणाच्या हातात ह्या ज्या सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चावे देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.